रतांबे बघ दिसले काय? फोकस कर फोकस. रस्ते मित्रांनो, रतांबे म्हणजे कोकम बनवतो ते वाले. मला वाटलं की रतांबे म्हणजे कोकण. तसे आता शीतल, आता आपण कुठे चाललं सांगशील का? आता आपण जातोय रायत्याचे आंबे आणायला, म्हणजे पिके आंबे आणायला. तर हे बघा, इथे हा आंबे असेच पडलेले आहेत, ते बेस्टच जाणार. कोण निवडले तर निवडले. तसे तुझ्या आहे का ना? हा, तुझ्या आहे का कोणते निवडले तर निवडले? आता आम्ही येताना बघितलं की हे आंबे होते, हे बघा, ते आपण निवडूया. चला हे टाकूया. तर मित्रांनो, आता तुम्ही बघू शकता सगळे आंबे काय काढूचे लागत नाहीत, डायरेक्ट खाली पडलेले असतात. हे बघा, आणि पूर्ण पिकलेले, आणि वास तर एक नंबर येतोय. कुठले आंबे ते? हा, रायवळ आंबे. हे बघ, हा मस्तच आवाज येतो बघ. खोटं वाटतं तर मस्तच एक नंबर. ते असे पण खाऊ शकता, मी खाऊन दाखवते. भारी तोपर्यंत थोडे त्यात निवडूया. आणि हे बघ, कुठचे हे रायवळी आंबे ना पूर्ण पिकत नाही, म्हणजे येलो कलर नाही, हिरवे असले तरी पण ते पिकलेलेच असतात. दाबून बघायचे फक्त. आंब्यामध्ये खूप वेगवेगळे प्रकार आहेत बघ. म्हणजे जसे की हे बघ, असे गोल असतात, खायचे हे बघ असे लांब असतात, कसे माणसांच्या तोंडासारखे. ओ वाव, मस्त डायलॉग होता. किती आंबे पडलेत ते बघा. लहानपणी हे बघा, हे ते झाड. वादळ आले ना की आम्ही पहिले आंबे निवडूकच धावायचो. हे माहिती नाही, हे आंबे टाकतो. चल दाखव केवढे भेटले आंबे. आता मित्रांनो, खूपच भेटले का? मस्त भेटले ना. आता तुमका एक आंबो खाऊन दाखवते. चला, आता हो एक आंबो धुतलंय, मस्त खाऊन बघते. आम्ही कापून नाही खात, असेच खातात. मस्त गोड. तुमका कसले आंबे आवडतात? हे रायवळ, हापूस. तुमका मित्रांनो खायचे आवडतात नक्की कमेंट करून सांगा. सगळ्यांना हापूसच आवडतात. रायवळ आंबे कधी खाल्लं काय? आमका पहिले नदीवरचे आंबे आवडायचे. नदीवरती जाताना एक झाड होतं, ते आंबे पडायचे. बिटकी चांगलं धुवायचं. सगळे चांगले निवडले. तर मित्रांनो, चुलीकडे एवढा गरम होता ना, काय विचारू नका. आणि आता मी मस्तपैकी आंबे धुवून घेतले, दाखवते. हां, हे बघा, मस्त असे आंबे धुवून घेतलंय, आणि ह्या मातीच्या मडक्यामध्ये थोडंसं पाणी टाकून त्याच्यामध्ये उकळत टाकलंय. तर इकडे आंबे पण उकडतात. आता हे आंबे उकडले ना की चांगले म्हणजे सोलून घ्यायचे आणि त्याचा गर काढायचा. ते कसा ते दाखवते. घाम बघा, घाम. काय चालू. आता हे उकडलेले आंबे असतात ते चांगले सोलून घेऊया. मी नाही कोणावर जायचं. जा आई जा. हा, जा जा जा, वाट बघते मावशी. जा, दे मोबाईल दे. येते. हा, तर मित्रांनो, आता आपण रायता फोडणी घालून घेऊया. ह्याच्यामध्ये तेल टाकलंय, आणि त्याच्यासाठी लागणारं साहित्य म्हणजे कढीपत्तो, रायता आंब्याचे सोलून घेतलेले, आणि हे लसूण, मीठ, हळद,
मोहरी मसाला. आणि आणि हा गुळ. पूर्ण रेसिपी आपल्या शॉर्ट व्हिडिओ मध्ये बघू गावात. तर हे बघा रेडी झाला आपला मस्त असा आंब्याचा तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या एका नवीन चॅनल मध्ये. नवीन चॅनल ओपन केलं दीपने नवीन. हा. तर आज आमच्या देवळात आहे भट जेवण. वर्धापन दिनाचा भट जेवण. हा? किती वर्ष झाली सांगायची विचारायचं आणि सांगायचं ते आपण दादाला विचारूया. पण आज आहे वर्धापन दिनानिमित्त भट जेवण वाढलंय. तर आता आपण देवळात जाऊया, पाया वगैरे पडू आणि मग जेवू. चला. आणि कसं असतं भट जेवण म्हणजे काय काय असतं ते तुम्हाला दाखवते ह्या व्हिडिओ मध्ये. तर बघत राहा. चला. ही बघा कधी इली बघा, ही बघा सगळा झाला आणि आता इली गेली. एवढं ऊन पडलंय ना, हे बघा किती मस्त वाटतंय ना. पण आभाळ एकदम पूर्ण निळं. तर हे बघा हे आहे मंदिर. आणि तुम्ही लास्ट व्हिडिओमध्ये दिवाळीच्या व्हिडिओमध्ये बघितलाच असेल की इथेच जेवण वगैरे वाढलेलं. तर हे बघा तर इकडे सगळे जेवायला बसले. दीप पण बसलाय आणि छोटा दीप वाढतोय. तुम्हाला जेवणात मेनू दाखवते काय काय ते. पत्रावर टाकून ठेवा. तर मित्रांनो दीपक वगैरे सगळं जेवण झालं. तर आता आम्ही चौक बसला. शेतीला ऐकर आता मी चौक बसला. मावशी ऐकर. तर आता मी जेवतो आणि मी हा मोबाईल देते उत्तम परब. म्हणजे बहिणीकडे आळा मारतात ते बघा. काकी बघा कशी बसली आधी. मुंडे मुलाखत मुंडे भाजी बघा किती घाटा आठी बघा. गुळ घालू की विसरलेला ना त्याच्या म्हणून लोणच्यात त्याच्यामुळे रवो घातल्या. लोणचा कडक मिरमिरीत एक नंबर. बघूया बोल चालू घनगाव झाला हा म्हणजे मजबूत झाला. मी येऊ का वाद्या माझं वाद्या करा. असं काहीतरी करा. आपण जाऊन घेत ना मस्त लागतं ना. पाणी प्यायला आलेस काय तू इथे? अशी तिच्या भांडी घासते. आम्ही भांडी शीतलने पण भांडी घासून झालीत.